हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे पोलार अँड नॉन पोलार मॉलिक्यूल, पोलार अँड नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. चला तर सुरू करूया. त्या अगोदर जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर सुरू करूया. व्हॉट इज पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड अँड व्हॉट इज नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन आर अनइक्वली शेअर्ड, आणि नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन आर इक्वली शेअर्ड. पोलार बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग ही अनइक्वली होते आणि नॉन पोलारमध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग ही इक्वली होते. फॉर एक्झाम्पल, एक हायड्रोजनचा ॲटम आहे आणि एक फ्लोरीनचा ॲटम आहे. दोघांमध्ये कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे, परंतु फ्लोरीन ॲटम हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे तो शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढणार. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक क्लाउड टिल्ट टुवर्ड्स फ्लोरीन ॲटम बिकॉज फ्लोरीन इज अ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन द हायड्रोजन. म्हणजेच काय तर हायड्रोजन आणि फ्लोरीनमधले जे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते फ्लोरीनकडे जास्त अट्रॅक्ट होतील, बिकॉज फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे. तर यांच्यातली जी शेअरिंग आहे ते इक्वली झाली का नाही तर ती अनइक्वली झाली. तर अशा शेअरिंगला आपण पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणणार. And due to unequal sharing of shear pair of electron in hydrogen and fluorine atom, partial negative charge is appear on fluorine atom and partial positive charge is appear on hydrogen atom. हायड्रोजन आणि फ्लोरीनच्या ॲटमवर पार्शल पॉझिटिव्ह आणि पार्शल निगेटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होते, कारण की त्यामध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग ही अनइक्वलरित्या झालेली आहे. फ्लोरीन ॲटमकडे जास्त इलेक्ट्रॉन हे अट्रॅक्ट झाल्यामुळे त्यावर पार्शल निगेटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होतं आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होतं. ज्या मॉलिक्यूलमध्ये पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शल पॉझिटिव्ह चार्ज हे अपेअर होतात त्यांना आपण पोलार मॉलिक्यूल असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच त्या बॉन्डला आपण पोलार बॉन्ड, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतो. आता आपण बघूया की नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आपण कशाला म्हणणार. फॉर एक्झाम्पल, एक क्लोरीनचा ॲटम आणि दुसरा क्लोरीनचा ॲटम यामध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे, परंतु ॲटम्स आर द सेम ऑन आयदर साईड. दोन्ही साईडला ॲटम हे कसे आहे सारखे असल्यामुळे कोणताही ॲटम जास्त इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढणार नाही. दोघांकडे सुद्धा सारखेच इलेक्ट्रॉन राहतील, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या चार्जचं फॉर्मेशन होणार नाही आणि अशा मॉलिक्यूलला आपण नॉन पोलार मॉलिक्यूल असं म्हणतो आणि त्या बॉन्डला आपण नॉन पोलार बॉन्ड असं म्हणतो. हाऊ टू फाईंड मॉलिक्यूल इज पोलार ऑर नॉन पोलार. मॉलिक्यूल हा पोलार आहे की नॉन पोलार आहे हे कसं ओळखायचं तर आपण हे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्सवरून ओळखणार की मॉलिक्यूल हा पोलार मॉलिक्यूल आहे की नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. फॉर एक्झाम्पल, इन अ पोलार मॉलिक्यूल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इज ग्रेटर दॅन 0.5. हायड्रोजन आणि क्लोरीन दोघांमध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे. क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे 3.0 आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे 2.1. तर दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स जो आहे तो येतो 0.9 अँड 0.9 इज ग्रेटर दॅन 0.5. सो मॉलिक्यूल इज अ पोलार मॉलिक्यूल असं आपण म्हणू शकतो. आता नॉन पोलार बॉन्डमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा 0.5पेक्षा लेस पाहिजे. फॉर एक्झाम्पल, क्लोरीन आणि क्लोरीनमध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे. क्लोरीनचा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे 3.0 आणि सेकंड क्लोरीनचा सुद्धा 3.0. दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स हा 0 येतो. 0 इज अ लेस दॅन 0.5. सो मॉलिक्यूल इज अ नॉन पोलार मॉलिक्यूल बिकॉज नॉन पोलार मॉलिक्यूलची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा 0.5पेक्षा हा लेस असतो, लहान असतो. यावरून आपण हेही म्हणू शकतो की इन अ मॉलिक्यूल वन टाईप ऑफ ॲटम, मॉलिक्यूलमध्ये एकाच टाईपचे जर का ॲटम असेल तर अशा मॉलिक्यूल्सला आपण नॉन पोलार मॉलिक्यूल असं म्हणू शकतो. सेकंडली आपण पाहणार हायड्रोकार्बन आर द पोलार ऑर अ नॉन पोलार मॉलिक्यूल. हायड्रोकार्बन हे पोलार आहेत की नॉन पोलार आहे.
हे आपण कशावरून ठरवणार तर त्याच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्सवरून. हायड्रोकार्बन म्हणजे काय? अ मॉलिक्यूल मेड अप ऑफ ओन्ली कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजनपासून जे मॉलिक्यूल तयार होतात त्याला आपण हायड्रोकार्बन्स असे म्हणतो. तर कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे 2.5 आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे 2.1. दोघांचा डिफरन्स येतो 0.4 अँड 0.4 इज अ लेस दॅन 0.5. जर का इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स हा 0.5 पेक्षा लहान असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नॉन पोलर मॉलिक्यूल. तर याच्यावरून हे सिद्ध होते की हायड्रोकार्बन्स हे नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. आय होप तुम्हाला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्सवरून मॉलिक्यूल हे पोलर आहेत की नॉन पोलर आहे हे कसं ओळखायचं हे कळालं असेल. आणि पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय आणि नॉन पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय? तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स हा 0.5 पेक्षा जर का कमी असेल तर त्याला नॉन पोलर मॉलिक्यूल असं म्हणायचं. आणि जर का 0.5 पेक्षा ग्रेटर असेल तर त्याला पोलर मॉलिक्यूल असं म्हणायचं. पोलर कोव्हलंट बॉन्ड म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनची अनइक्वल शेअरिंग ज्यामध्ये होते ते पोलर कोव्हलंट बॉन्ड. आणि नॉन पोलर कोव्हलंट बॉन्ड म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनची शेअरिंग ही इक्वली होते. जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.